ये घेऊन जामजला प्रेमाच्या पलीकडे, ये घेऊन जामजला प्रेमाच्या पलीकडे. आपल्याला काय घेणं काय बापणे हाय गेले 4 दिवस झाले त्या तालुक्याच्या गावाला जाऊन बसले. चांगली मजा करताय राहत दिसत्या शेवंती बरोबर. काय तिचे यायला तिचे 4 दिवस झाले पोटात एक दारूचा नाही. काय त्याच्या आपल्याला बी न्यायला पाहिजे होतं तुम्ही शेवंती बरोबर आपण बी मजा केली असती. मावशाय ओय मावशाय मावशे आले आले. काय रे दादा काय काम काढलंस? बबनराव कुठे गेले 4 दिवस झालं दिसना. बोललो चला विचारपूस करून यावा. असं होय. अरे ते कामाला गेले तालुक्याच्या. आणि मग कवा येणार काय सांगितलंय का? अरे येईल तू सांच्या परत. बरं ठीक आहे मग चला येऊ का आम्ही. अरे दादा ये की चहा घेऊन जा. या या. कशाला मावशी नको. अरे या ये चहा घेऊन जा. बसा. सुमे सुमे चहा ठेव जरा. बरोबर. बोला काय काम काढलं होतं बघण्याकडे? तसं काय नाही उगा आपलं असंच. तरी पण काय काढलं होतं? आमचं सोड मावशी तुझं काय चाललंय सांग. अरे माझं काय म्हणायचंय आता बरं चाललंय म्हणायचं. का ग काय झालं? अरे लग्न केल्यापासून त्या बाबण्याचं संसारात लक्षच नाही बघ. आणि काय सांगायचंय तुला? करील किती हो होईल समजा व्यवस्थित. अरे आणि ही पोरगी घातली बघ गळ्यात. जाऊ दे मावशी तू नको काळजी करू होईल समजे नीट. आपण असल्यावर काय बाबनराव ते व्यवस्थित आहे दोघं विषयच नाही ना. मग काय तुला चहा बी ठीक देता येत नाही होय? नाही मावशी माझ्याकडनं झालं जरा. मावशी येतो मग आम्ही. हा बरोबर या. चल मावशी. बरोबर. कायचं काय राहण्याची हात काय पाहिजे धरला ना तिचा. काय दिवस होते तिला हात जेव्हापासून तिला लग्नात पाहिजे ना तेव्हाच ठरवलं हिला तरी एकदा आहे ना. अरे बापने आपला दोस्त आहे. अरे असलं म्हणून काय झालं आपण दारू पितो का नाही का मग त्याचं लगीन झालंय बायको पण नको का आपल्याला. नाही अरे बरोबर नाही हे बरं नाही तुलाही शांताच्या आव्हान लागून गेला होय. आता विचार कर आपल्याला भेटली तर बाई बरीच बाई आणि त्या बापाचा पैसा पण आपला. बरं जायचं का मग 8 दिवस लाव की जरा. नाही नको जाऊ नये तू मला जरा काम आहे तेवढं करून येतो. चल की. नाही ये जाऊ नक्की पण चल.
सुमे, ए सुमे, अगं किती दिवस अशी कामं करत राहशील मोलकरणीवानी? हा, अरे आता जेवणी वाया चालली ना तुझी. ती तुझी सासू अशी, ते बबनराव कसा, अगं त्या परीस माझ्या बरोबर चल ना, मजा करू आपण दोघं. अरे माझी वाघीन, अरे हा हात काय मारण्यासाठी असतोय, त्याचा तो मुका घ्यायचा असतो. सोड माझी वाट, नाहीतर मी आरडाओरडा करीन. अरे माघा विचार कर पण. इतका वेळ लागतो होय का दळून आणाय? आता आणि रडाय काय झालं तुला? अगं लोक काय म्हणतील मला, सासूरवास करती का काय म्हणून. रिकामच तमाशा केलाय बाई तू. चल, रानात लय काम पडलंय मला, मी जाते रानात काम करायला आणि जाऊन स्वयंपाक करून घे. हे आईला पण धान्या. हां, तू हात धरलेलो मी फुटायची नाही ना बबनरावांच्या पुढं? अरे ते गायची फुट ती, तिच्या आधीच बाजार उठून टाकतो तिचा मी. तू चल. बाबनराव, हॅलो. थोडं काम होतं. किती पाहिजे? नाही, पैशाचं नाही, थोडं वेगळं काम होतं. बोल की मग. नाही इथं ना ग, थोडं बाजूला जाऊन बोलू. चला चला. बबनराव, तुम्हाला एक सांगायचं आहे, पण राग येईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला अंधारात राहावं असं नाही वाटत मला. अरे बोल बोल. ते काय झालं, तुम्ही 4 दिवस भेटला नाही, तालुक्याला गेलता. म्हणलं चला बबनरावाची गाठ भेट घेऊन येऊ, कुठे गेलेत कुठं नाही बघू. म्हणून आलो तो घरी, तुम्ही काही भेटलं नाही. मग परत माघारी निघालो. म्हणलं चला आड्याव जरा मुताई थांबू. मुताई थांबलो तर तेवढ्यात मला आवाज आला जरा, म्हणून मी बघितलं तर तिथं तुमची बायको एका माणसाबरोबर बोलत होती. बबनराव, बबनराव, सोडा 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 बबनराव. धान्या तुला सांगितलं ना नको सांगू म्हणून. हा आय खाली. आज ना, आज मी तिचा मुर्दाच पाडतो. हा बबनराव, शांत व्हा, शांत व्हा. असं करू नका. जरा गरम डोसक्याने कामं नका करीत जाऊ. जरा शांततेत करा. तुम्ही कुठं तिच्या संग संसार करणार आहे? हा, एकदा काही स्टेप तुमच्या नावावर झाला की मग काढा की काटा तिचा, नाही का? प्रेमाचा घास रे, बीर बीर मन फिरते स्वप्नाचे परलावणी, येते तुझे मागे दुःखाचे घर लावणी, नाजुक से बंधन है, हृदयाचे स्पंदन है, ना नजर कुणाची लागो यास रे, आगंदन वावे धुंद हवा दरवला चोहीकडे, हे बंद से जुळले प्रेमाच्या पलीकडे, ये घेऊन जा मजला प्रेमाच्या पलीकडे, हे जगणे भासन से स्वप्नाच्या लेकडे, ये घेऊन जा मजला प्रेमाच्या पलीकडे.